धुळ्यात मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींहून अधिक किमतीचा अवैध विदेशी दारूसाठा जप्त। धुळे जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी आता कंबर कसली असून मोहाडी नगर पोलिसांनी मद्य तस्करांना मोठा दणका दिला आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमधून तब्बल 1,02,16,000 रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला। लळिंग टोल नाक्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी मध्य प्रदेशातील एका तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सविस्तर माहितीनुसार दिनांक 18 जानेवारी रोजी मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील यांना एक संशयास्पद ट्रक धुळे मार्गे जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक पथक तयार करण्यात आले। लळिंग टोल नाक्याच्या पुढे जय मल्हार चहाच्या टपरीसमोर पोलिसांनी ट्रक अडवला। यावेळी ट्रक चालक मुकेश नाथू प्रजापती याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांनी ट्रकमधील मालाची कसून झडती घेतली असता त्यात गोवा विस्की नावाच्या विदेशी दारूचे तब्बल 1500 बॉक्स लपवून ठेवल्याचे उघड झाले। या कारवाईत पोलिसांनी 92,16,000 रुपये किमतीची विदेशी दारू आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1,02,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या मोहिमेत पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन करंडे, पोलीस अंमलदार सचिन वाघ, जितेंद्र सैंदाणे, श्रीकांत निकुंभे, चेतन झोळेकर आणि पवन थोरात यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहाडी नगर पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। दिनांक 18/1/2026 रोजी मुंबई आग्रा रोडवरून मुंबई साईडकडून इंदोरकडे जाणाऱ्या ट्रकमधून विदेशी दारूची वाहतूक होणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून टोल नाक्याला मोहाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील व त्यांची टीमनी मोहाडी टोल नाका येथे ट्रक क्रमांक MS 23 AU 7042 हे अडवून तपासले असता त्याच्यामध्ये गोवा विस्की नावाची विदेशी दारूचे 1500 बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये जवळपास 48 बॉटल असा एकूण 92,16,000चा विदेशी दारूचा साठा काल जप्त करण्यात आलेला आहे। तसंच ज्या ट्रकमधून हा विदेशी दारूचा माल चालला होता ती ट्रकही जप्त करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे एकूण 1,02,16,000 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे दारूबंदी अधिनियम कलम 65E 83/108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरचा चालक यास अटक करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। धन्यवाद।